सिंगल धावसंख्येचा श्रीगणेशा होत असताना टीम कानपोलीसाठी स्कायरा 11 गावदेवी कानपोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं आपण बघितलं तर तळोजा MIDC परिसरामधील संघ मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळताना बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतो हा संघ. परंतु आज एका बाजूला तळोजा MIDC परिसर आणि दुसऱ्या बाजूला पेण तालुका गाठ पडले शिरडोनच्या मैदानावर. दोनही दिग्गज संघ आहेत आणि त्याचमुळे सर्वांनाच मात्र आतुरता लागले कोणता संघ मात्र पुढे जाणार. आदेश मते मोठं नाव टीम कानपोलीचं. जसाचा हा बॉल स्विंग आणि मिस टप्पा पडल्यानंतर बाहेर वळतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. प्रसादची आणखीन एक खासियत गोलंदाजी मधली नेहमीच पाहायला मिळते. खरं तर बॉल खाली राहतात त्याचे बऱ्याच वेळेला. जेव्हा लेफ्ट मोद विकेटनं गोलंदाजी करतोय थोडासा स्विंग्स तर पाहायला मिळतात. नॅचरल स्विंग ऑब्व्हियसली प्रत्येक लेफ्ट हँडेडकडे सातत्यानं आपल्याला बघायला सुद्धा मिळतात आणि उजव्या हाताच्या फलंदाजांना थोडंसं त्रस्त करतात. फुल लेंथ होता, प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. इनसाइड एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे चाललाय. कोणतीही धाव नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. सुरुवात चांगली केली. 60 डाबा वाचवायच्यात. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये विशेष काळजी घ्यावी लागेल ती गावदेवी कळवे या टीमला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 स्कायरा 11 गावदेवी कानपोली. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. फक्त 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि असं असताना मात्र टिचून मारा. आणखीन एक डॉट बॉल. यावेळेस मात्र कमाल बॉलिंग पाहायला मिळते. लगातार तिसरा डॉट बॉल आणि तेही आदेश मते सारख्या दिग्गज फलंदाजासमोर. सुपर बॉलिंग फ्रॉम प्रसाद पाटील. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये खरं तर 3-3 डॉट बॉल सलग टाकणं हे सोपं काम नाहीये आणि इकडे मात्र तो कारनामा सध्याच्या घडीला प्रसाद पाटील करत असताना. चेंज ऑफ पेस होता, फिरवलाय समोरून. टप्पा पडल्यानंतर हातभर बाहेर काढतोय हा चेंडू. अनदर डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. आदेश मते आता मात्र थोडासा विवंचनेमध्ये असेल. करायचं काय उमगत नाहीये. लेफ्ट हँडरचा हा ओव्हर द विकेटचा मारा थोडासा अँगल मोडीत काढणं उजव्या हाताच्या फलंदाजाला जड चाललंय. ऑन साइडला स्विंग केलाय. पाठीमागे कुणी नाहीये आणि अखेरीस मात्र ही कोंडी फोडले. आदेश मतेच्या बॅट मधून येतोय. 4 चेंडू निर्धाव खेळल्यानंतरचा हा पहिला चौकार. पाटीलचं आदेश मतेला त्यानं थांबवलंय. परंतु आज चौकार थोडासा कॉन्फिडन्स वाढवेल आदेशचा सुद्धा. 60 धावांचं टार्गेट आहे. आता मात्र 4 ओव्हर्स मध्ये अजून बरोबर 55 धावा करायच्या आहेत. चला क्षेत्ररक्षण लगेच लावत चला, कारण एकाच एंड आपण खरं तर खेळवतोय त्यामुळे जास्त एकत्रित येऊ नका. रात्रीची स्पर्धा आहे. 1-2 खेळाडू एकत्र आले, निर्णय घेतला कोणत्या गोलंदाजाला तर ठीक आहे. परंतु जेव्हा तुम्ही 11 खेळाडू एकत्र येत आहे प्रत्येक ओव्हर नंतर 11 ठिकाणी 11 पोझिशनवर जाणं त्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो आयोजकांचा सुद्धा. रात्रीची स्पर्धा म्हटली की आपल्याला बाकीच्या गोष्टींसुद्धा थोडंसं रिस्ट्रिक्शन असतं. वेळ वाचवा, सहकार्य करा प्लीज. दुसरं षटक घेऊन गावदेवी कळवे टीम कडून रायगड भूषण सुशांत मोकल अर्थातच गोट्या सज्ज झालाय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. क्रिकेट क्षेत्रामध्ये पहिल्यांदा रायगड भूषण कोणाला मिळाला असेल तर तो या खेळाडूला सुशांत मोकल. मोठा फॅन्स वर्ग, मोठा चाहता वर्ग आजच्या घडीला सुद्धा नेहमीच कळवे संघाचा पाहायला मिळतो आणि फक्त या खेळाडूसाठी वेडे आहेत. अनेक पेण तालुक्यामधील क्रीडा रसिक जवळून बघितले आम्ही. अक्षरशः मैदानावर फक्त सुशांत मोकलचा खेळ पाहण्यासाठी गर्दी करत असतात. ओ द स्टंप्स बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह बॉल सीमारेषा पार. 4 धावांकरता पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावर.
रोहित पाटीलच्या बॅटमधून मात्र पहिला चौकार आलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण बघतोय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन याही ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आणि मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक उभा आहे. गोट्याचा हा बॉल इकडे मात्र बरोबर लेंथ बॉल होता, थोडासा ऑप्शनच्या बाहेर सुद्धा होता. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. चौकारानंतरचं मात्र हे पुनरागमन आहे. गोट्या अनेक मैदानं गाजवलेत या खेळाडूनं. आजपर्यंत कळवे टीमला अनेक वेळेला आनंदाचे क्षण दिलेत या खेळाडूनं आणि म्हणूनच या नावाचा गवगवा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. ओ इकडे मात्र उडालाय बॉल. समोर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता, चान्स नाहीये त्याच्याकडे. इकडे मात्र लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचेल त्याच्या अगोदरच मात्र बॉल सीमारेषा गाठले आणि मिळतोय तो कानपुलीसाठी हा चौकार. लोवर फुल टॉस बॉल स्क्वेअर लेग फिल्डरला बीट केले. पाठीमागे प्रोटेक्शन आहे. सिंगल येत आहे, 1 रन. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या 14 वर 14. हा शेवटचा चेंडू असेल. या षटकानंतर मात्र सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटेल. पॉवर प्लेची षटकं समाप्त होणार आहेत. क्षेत्ररक्षणाची निर्बंध मात्र हटणार आहेत. मर्यादा नसेल. 5 फिल्डर यानंतर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना दिसतील आपल्याला. आदेश यावेळेस मात्र वरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. वॅकंट एरिया होता. नो मॅन्स लँड. 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध पडलाय आणि बॉल इकडे मात्र कसोटी घेतली आहे. अचानकपणे बॉल टर्न झालाय आणि सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 42 धावांची गरज आहे. 42. क्रांतीवीर चषक 2025 दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. किंग शिरडोणकर पुरस्कृत ही स्पर्धा आमचे प्रतिकेश वाजेकर असतील, अमित टकले असतील, प्रभाकर टकले, त्याचप्रमाणे पवनजी मुकादम असतील. अगदी ह्या युवा शक्तीनं मात्र आयोजित केलेलं हे क्रांतीवीर चषक. आजच्या स्पर्धेची पहिली रात्र आपण एन्जॉय करताय. प्रकाश झोतामधील स्पर्धा आणि अगदी संध्याकाळपासून प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. तेवढाच मोठ्या संख्येनं मात्र लाईव्ह प्रेक्षक सुद्धा या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेतात. शिरडोण क्रांतीवीर मैदानावरची स्पर्धा म्हटली की उदंड प्रतिसाद नेहमीच आमच्या प्रेक्षकांचा लाभतो. तर सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तिसरं षटक घेऊन कळवे टीम कडून राज मात्रे येतोय. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये पॉवर प्लेच्या धावा जमा केल्या त्या 18 आणि इकडे 18 बॉल मध्ये 42 धावा करायच्यात. नेक्स्ट मॅच कामोठे विरुद्ध जिते. दोन्ही संघ बी रेडी. ओ पहिलाच बॉल. राजचं स्वागत झालंय आणि पहिल्याच बॉलवर मात्र हा दमदार षटकार. के पान बनारस वाला
कैसे भान बनार तुम्हारा। षटकार आला, हा पहिला षटकार आहे इनिंग मधला आतापर्यंतचा. टीमची टोटल आता मात्र झपाट्याने विकसित होत असताना 24 वर जाऊन पोहोचलाय हा स्कोर. आतापर्यंत दोनही फलंदाज पूर्णपणे सेट झालेत. ओपनिंग पेअरनं मात्र चांगली सुरुवात करून दिले आणि ही जमेची बाब आहे कानपोलीसाठी. विकेट गमावलेली नाहीये. 24 रन्स ऑन अ बोर्ड. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. ती सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. शॉर्ट बॉल होता, पटला होता थोडासा. इकडे मात्र बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु त्याला सुद्धा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला रोहित कडून, परंतु बिलकुल कनेक्शन नाहीये. वेगानं चेंडू निघून गेला विकेट किपरकडे. डॉट बॉल. षटकाराचं प्रत्युत्तर दिले ते गोलंदाजानं डॉट बॉल टाकत. मोठे स्ट्रोक्स रोखायचे आहेत. 60 धाबा चेसही येऊ शकतात, डिफेंड येऊ शकतात. चेंज ऑफ पेस होता थोडासा, धीम्या गतीने टाकला होता, गती काढून घेतली होती यावेळेस मात्र राजनं या चेंडू मधली, आणि त्याचमुळे अंदाज आला नाही रोहितला. दोन वेगवेगळ्या पद्धतीचे बाउन्सर्स पाहायला मिळाले. खरं तर कमाल आहे, कमाल इकडे मात्र करत असताना गोलंदाज राज मात्रेला आपण पाहत आहे. षटकारानंतरचं हे चोख प्रत्युत्तर आहे. सुपर. षटकार लागला म्हणून काय झालं, अजूनही चेंडू माझ्या हातामध्ये आहेत. समोर समोर ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र खोदून काढलाय हा बॉल. लॉंग ऑन रिजन कडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फेकी तेवढ्याच तत्परतेने होत आहे, पण रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. 2 धावा मिळतील. टीमची टोटल 2 ने पुढे सरकेल. स्कोर 26 वर. 26 धावा धाव फलकावर. 4 बॉलमध्ये 8 धावा आतापर्यंत आल्यात राजच्या या गोलंदाजीवर. रोहित एका बाजूला चांगलं खेळतोय, सगळं डावाला आकार देत असताना. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू निघून गेला. लेफ्ट केला होता खरं तर फलंदाजानं. बऱ्याच वेळेला कधी कधी असे निर्णय घेताना फलंदाजाच्या अंगलट येतात, कारण एखाद्या वाईड बॉल घेण्यापेक्षा, एखादी 1 रन घेण्यापेक्षा कधीही जर आउटसाइड ऑफ स्टंप ज्याला कट केला तुम्ही, स्क्वेअर कट केला, तर बऱ्याच वेळेला 4 रन येतात. आणि कधी कधी वाईड बॉल जरी आला तरी पुढचा चेंडू कधी कधी डॉट येत असतो, म्हणजे एखादी रन मिळते त्या बॉलवर. त्यामुळं बऱ्याच वेळेला सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये जर बघितलं ना, तर खराब चेंडू असतात ना, त्याच्यावर जास्त वार केले जातात. हा फुल टॉस आहे, फुल टॉस आहे. टाइम प्रॉपर करता आला नाहीये. समोर खेळलेत. लॉंग ऑफ कडे सिंगल मिळेल फक्त. एकच धाव. एकेरी धाबेच्या बरोबरीने इकडे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धाबा लागल्यात त्या 27 धाबा. बिनबाद 27. बरोबर 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी 33 धाबांची आवश्यकता. किलिस्टा सुनने का गाना. तर 2 जिंकण्यासाठी अजूनही 33 धावा करायच्या. 33 रिक्वायर्ड नाव. हे 4थं षटक फार महत्वाचं राहणार आहे या मॅच मध्ये. एकही विकेट गमावलेली नाहीये. कानपुली संघाचा विचार केला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या टीमकडे. 7व्या 8व्या क्रमांकाचे फलंदाज सुद्धा तेवढेच सक्षम आहेत फलंदाजीमध्ये, आणि म्हणूनच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक मोठा संघ म्हणून कानपुली संघाकडे पाहिलं जातं. परंतु दोनही सलामीवीर सुरक्षित आहेत. ही जमेची बाब जरी असली तरी आता मात्र आस्किंग रन रेट वाढत चाललाय. पाठीमागच्या ओव्हरमध्ये 2 ओव्हर्समध्ये आपण बघितलं तर एका षटकामध्ये 5, एका ओव्हरमध्ये 9 सिंगल डिजिटमध्ये धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुशांतच्या 13 धावा आल्या होत्या. त्यामुळं हळूहळू इकडे थोडीशी पकड जी आहे ती गावदेवी कळवे संघ या मॅचकडे मजबूत करत असताना जरी एकही विकेट मिळाली नसली तरी सुद्धा हे षटक फार महत्वाचं आहे. डाऊरचा पहिलाच बॉल खाली राहिलाय. इकडे मात्र सरप्राईज करून गेलाय फलंदाज रोहितसाठी. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता.
निखिल आलाय गोलंदाजीसाठी. चौथं षटक फार महत्वाचं राहणार आहे. हे षटक मात्र निर्धारित करेल निखिल डाऊर की शेवटच्या गोलंदाजाला किती धावा राहणार आहेत. त्यामुळे हे फार महत्वाचं षटक आहे. ओ इकडे मात्र पहा थोडासा हेलिकॉप्टर लुक दिला होता. मिड ऑफच्या वरतून टोलवलाय हा चेंडू. चांगलं कव्हर अप झालंय. बॅकअप चांगलं होतं. 2 रन्स मिळतील जरूर. डाऊरला हेच करायचंय, मोठे स्ट्रोक्स वाचवायचे आहेत. या ओव्हरमध्ये जर मोठे फटके आले नाहीत ना तर सामना मात्र बराच कठीण होऊन जाईल शेवटच्या ओव्हरमध्ये. तो स्कायरा 11 गावदेवी कानपोलीसाठी. या 2 धावेनं टीमची टोटल पुढे चालले ते 29 या आकड्यावर. डाऊचा हा बॉल यावेळेस फटका फसलाय. लॉंग ऑफला जेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. ब्रेक थ्रू मिळाला अखेरीस. पहिला धक्का टीम गावदेवी कानपोलीला. गिरीश का सुनने का गाना. अंदाज ओ यावेळेस मात्र बीट केलाय. राऊंड स्टंप्स न गोलंदाजी करतो. इकडे बॉल खाली राहतात थोडेसे. ज्या उंचीची अपेक्षा मात्र फलंदाज करत असतील त्याही उंचीपेक्षा थोडंसं स्टंप लाईन पेक्षा खाली राहतात. आणखीन एक डॉट बॉल नाकीनं वाढलाय आता मात्र स्कायरा 11 गावदेवी कानपोलीला. ओ टॉपेज लागले. बॉल हवेत आहे. विकेट जाण्याची शक्यता परंतु नाही. झेल होऊ शकलेला नाहीये परंतु रन आउट. फलंदाज मात्र बाद झाला. इकडे मात्र विकेट नंबर 2 स्कायरा 11 गावदेवी कानपोलीसाठी. आणखीन एक मोठा हादरा. स्क्रीनवर पाहू शकता गुणवंत गोवारी यांना खूप चांगला डान्स करत असताना. प्रीतम पाटील नवीन बॅटर. राऊंड विकेट ना हा चेंडू सरळ जाऊन पायाला धडक मारली होती. इकडे मात्र पाहूया रनआउटची शक्यता परंतु नाही. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. खूप चांगली बॉलिंग मित्र म्हणेन. या गोलंदाजीनं नाकी न आणलंय कानपोली संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना. लेग बायच्या स्वरूपात आलेली ही रन टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 31 या आकड्यावर. 31. काय बॉलिंग केले खरं तर डाऊरनं. या ओव्हरमध्ये जर विचार केला तर फक्त 3च धावा आल्यात. एक लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आले आणि त्याचमुळे हा सामना आता मात्र कठीण होत चाललाय. तो गावदेवी कानपोली स्कायरा 11 कानपोलीसाठी हा सामना संपूर्णपणे मित्र म्हणेन फसल्यात जमा झालाय. कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी केले ना अभेद्य फलंदाजी असणारा भरणा असलेला संघ कानपोली आणि त्या कानपोली संघाने सुद्धा सध्याच्या घडीला संपूर्णपणे सपशेल शरणागती पत्करले ती कळवे संघाच्या गोलंदाजांसमोर. 5वं आणि अंतिम षटक टाकेल रोहित पाटील परंतु या ओव्हरमध्ये धावा करायच्या त्या तब्बल 29 धावा. 29 रिक्वायर्ड नाव. सुरुवातीला असंच वाटलं होतं की 60 धावा 12च्या सरासरींना जायचं आहे आणि आजकाल टेनिस क्रिकेटमध्ये 60, 70, 75, 80 धावा होतात चेस आणि सगळ्यांना असं वाटलं होतं परंतु या गोलंदाजीची ओळख कदाचित नव्हती की काय. इकडे आता मात्र काहीतरी एक्स्ट्रा वर्क करावं लागेल. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स घ्यावे लागतील तुम्हाला. 6 बॉल 19. गावदेवी कळवे संघाने मात्र या मॅच मध्ये पकड निर्माण केले. ओ द स्टम्प्स ना हा चेंडू इकडे मात्र
ऑफस्टोनच्या बराचसा बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त रन. 6 बॉल 28 धावा. क्रिकेट आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. आणि त्याचमुळे शेवटपर्यंत मात्र तुम्हाला पॉझिटिव्हली प्रयत्न करावे लागतील. आदेश मते, प्रीतम पाटील, फार मोठी मोठी नावं आहेत खरं तर फलंदाजी मधली. आदेशचा हा स्ट्रोक ऑन साइडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. नाही ना, तोपर्यंत या मॅचचं सुद्धा भविष्य वर्तवणं मूर्खाचं ठरेल. कारण आदेशनं तेवढी मैदानं गाजवलेत आजपर्यंत. अशा कित्येक लॉंग इनिंग्स त्याने साकारल्यात. कित्येक वेळा फसलेले डाव कानपुलीसाठी मात्र त्यानं सोडवलेत. आणि त्याचमुळे अजूनही आस आहे. आणि षटकार आलाय निर्णायक क्षणाला. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 धावांची गरज आहे. 22 रिक्वायर्ड नाव. प्रेशर आता मात्र गोलंदाज रोहित पाटीलवर. यावेळेस मात्र ऑफ स्टंप लाईनवरचा हा चेंडू लॉंग ऑफला घेऊन काढलाय. एक टप्पा खात बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. 18 धावांची गरज आहे. आदेश मते आता मात्र थोडासा गिअर शिफ्ट केलाय. टॉप गिअर टाकलाय. त्यामुळे अजूनही टेन्शन आहे या मॅच मध्ये. आदेश मध्ये काही इथून करू शकतो आणि ते कौशल्य या खेळाडूकडे आहे. 4 बॉल 18 धावांची गरज आहे. रोहित पाटीलचा हा चेंडू फार निर्णायक असणार आहे. ओव्हर द स्टंप्स. नेक्स्ट बॉल. फुल टॉस आहे. ऑन साइडला खेचलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर टोलवलाय. आणखीन एक उत्तुंग षटकार. नाहीये इकडे. मात्र कळवे संघ जिंकेल की कानपुली संघ जिंकेल. तर सुरुवातीला आपण बघितलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये गरज होती ती तब्बल 29 धावांची. आणि 29 धावांची गरज असताना आता हा सामना 3 बॉल आणि 12 वर येऊन पोहोचलाय. रोहित पाटीलनं मात्र सगळी चक्र फिरवलेत. गावदेवी कळवे संघाचे पाठीराखे थोडेसे आता मात्र चिंतेत असतील. काय झालं या खेळामध्ये. आता इथून लगातार 2 षटकार जर आले तर गिरीजी मुकादम यांच्याकडून 8780 8,780 रुपये. आत्ता या 2 बॉलमध्ये 2 षटकार आले तर 8,780 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि आदेश मते समोर आहे. आदेशच्या बॅटमधून मागच्या 3 बॉलमध्ये 2 षटकार आलेत. परंतु इकडे लगातार 2 षटकार आले तर 8780. स्ट्राईक रोटेशनच्या बाबतीमधले नियम सगळ्यांनाच माहिती आहे. एकाच वेळेला तुम्हाला एंड सोडणं गरजेचं राहील. हा एक महत्वाचा नियम. परंतु पाहूया रोहित पाटील तयार. यावेळेस लॉफ्ट केलाय बॉलला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित पाटील वर चढवलाय. आणखीन एक हल्ला. इट्स अ ह्यूज वन. षटकार. वाला
जय मल्हार हॉटेलचे प्रोप्रायटर गिरीजी मुकादम यांच्या वतीनं 8780 8,780 रुपयांचं पारितोषिक असेल जर या बॉलवर षटकार पडला तर. आणि काय खेळला या आदेशमध्ये. सुरुवातीला आदेशमध्ये 4 चेंडू डॉट बॉल खेळला होता. सगळ्यांनाच कोडं पडलं होतं की आदेशचं काय सुरू आहे, परंतु आदेश आहे तो. आजपर्यंत अनेक मैदानं या वाघानं गाजवलेत, कानपोलीसाठी अनेक सुखाचे क्षण दिलेत आणि त्याच आदेशनं मात्र 29 धावांची शेवटच्या ओव्हरमध्ये गरज असताना हा सामना आता मात्र सोपा करून टाकलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, 6 धावांची गरज आहे. 6 needed now, रिमेनिंग 2 असं इक्वेशन आहे मॅच मध्ये. आता घाम फुटलाय गावदेवी कळवे टीमला. 2 बॉल 6, 2 चेंडू आणि 6 धाबा. क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल है. ऑन साइडला खेचलाय, 29 धावा चेस केल्यात. गावदेवी कानपोली संघाचा सलामीवीर आदेश मध्ये 8780 हॉटेल जय मल्हार चे प्रोप्रायटर गिरीजी मुकादम यांच्या वतीनं मात्र दिलं जाईल. आणि हा सामना मात्र 29 धावा. आज झोप लागणार नाही गावदेवी कळवे संघाला, कडे 29 धावा डिक्लेअर करता आलेल्या आहेत.